शिवसेना भवनामध्ये ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये आले। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। तर महाराष्ट्र इथला प्रत्येक महापौर मराठीच होणार असं राज ठाकरेंनी म्हटलंय। आज वचननामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि शिवसेना भवनामध्ये तब्बल 20 वर्षाच्या नंतर राज ठाकरे आलेले होते आणि यानंतर त्यांच्याकडून वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे। शिवसेना भवनात ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केलाय। विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर शिवसेना भवनात आले होते। राज्यात झुंडशाही सुरू असून लोकशाही संपलीये। दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। याला लोकशाही म्हणता येणार नाही। आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे। म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली, त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। मराठी महापौरच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रामध्ये महापौर मराठीच होणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले। हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार। इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? हिंदी मला येत नाही ना। दरम्यान आम्ही म्हणत असणाऱ्या योजना केंद्र राज्यानं नाकाराव्यात, मग बघू असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे इशाराच दिलाय। चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारत होते। पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय, याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत। बघू। मुलुंडचा सगळे ती कांजूरचे मिठागर आहेत ती अदानीच्या घशात घातलेली आहेत। म्हणजे यांचा महापौर होणार नाही, पण झाला तर मुंबईचं अदानीस्थान होईल, हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे। मुंबई पालिकेच्या ठेवींवरून बोलताना उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवरही पलटवार केलाय। अरे तुम्ही नेहमीच सांगता माझ्या महानगरपालिकेमध्ये 70,000 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट केले आहेत। अरे त्या फिक्स डिपॉझिटच्या रसीदी आम्ही चाटायच्या का? आम्हाला कागद आणि रसीदी चाटण्याकरता त्या ठिकाणी सत्ता नको आहे, आम्हाला जिवंत माणसाची सेवा करायची आहे। साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे। म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे। शिवसेना भवनात दोन्ही ठाकरे बंधूंनी शिवशक्तीचा वचननामा जाहीर केलाय। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे पाहूयात। बेस्टच्या घरगुती ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल। 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल। पालिका कर्मचाऱ्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरं दिली जातील। पुढील 5 वर्षात 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरं उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट आहे। घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये मदत दिली जाईल। महिलांसाठी दर 2 किलोमीटरवर सुसज्ज स्वच्छतागृह, माँसाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण मिळेल। बेस्टच्या ताफ्यामध्ये 10,000 इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील। महिला विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल। पालिका शाळांमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण दिलं जाईल। बोलतो मराठी उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केलाय। उद्धव ठाकरेंकडून अमित साटम यांचा चाटम असा उल्लेख करण्यात आलाय। तर ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली असं उत्तर साटम यांनी दिलंय। सगळे भाजपचे पदाधिकारी आणि मुंबई अध्यक्ष बोलतात। चाटम माझं म्हणणं की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे। आम्ही मुद्द्यावरती बोलतो। ममदानीबद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे, कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले, त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असतात, आम्ही जात येत नाही आहोत। तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये। नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे। मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही, माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्या समोर बसलो नाहीये आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्या समोर बसलो नाहीये। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली। उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब
प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे, प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे. मी मालवणी आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी चंद्रपूरमध्ये प्रचाराचा नारळ फोडलाय. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडला. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार तर अमरावतीमधील रोड शोला नवनीत राणा यांची उपस्थिती होती. चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा भव्य रोड शो झालाय. यावेळी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार सुद्धा उपस्थित होते. या रोड शो नंतर झालेल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेनेचाच भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय. आज ज्या प्रकारचा रोड शो आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी बघितला, मी आता दाव्याने सांगतो, चंद्रपूरवर भाजप शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. आमचे सुधीर भाऊ हे पालकमंत्री असताना, हंसराज भैया खासदार असताना, जोरगेवारजी आमदार म्हणून यांनी या चंद्रपूर जिल्ह्याचा आणि चंद्रपूर शहराचा एक प्रकारे चेहरा बदलवण्याचं काम केलंय. चंद्रपूरचा काया पालट करण्याकरता या महाराष्ट्रातलं एक अत्यंत आधुनिक शहर हे चंद्रपूर बनवण्याकरता भाजपा सेना युतीवरच या ठिकाणी शिक्कामोर्तब करावं. 15 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती घेईल. ते महानगरपालिकेमध्ये जर कोणी दलाल बसले, या महानगरपालिकेत भ्रष्टाचारी बसले, अनाचारी बसले, दुराचारी बसले, तर चंद्रपूरचा विकास होऊ शकणार नाही. अमरावतीमध्ये फडणवीसांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. चंद्रपूर नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी अमरावतीमध्ये सुद्धा रोड शो केला. याच वेळी नवनीत राणा देखील फडणवीसांच्या सोबत या रोड शो मध्ये उपस्थित होत्या. अमरावती पालिकेवर भाजपची बहुमतानं सत्ता येईल असाही विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत या ठिकाणी मिळणार आहे. 5 वर्ष अमरावती महानगरपालिका भारतीय जनता पक्षाकडे होती. त्या काळामध्ये अनेक योजना या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झाल्या. दक्षिण एशियातील सर्वात मोठी विमान प्रशिक्षण संस्था ही देखील अमरावतीमध्ये लवकरच सुरू होते आहे. त्याचं बांधकाम अंतिम टप्प्यामध्ये आहे. आमच्या उमेदवारांना 5 कोटींच्या ऑफर दिल्या असा आरोप केला अविनाश जाधव यांनी. एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिलेला नाही असं अविनाश जाधवांनी म्हटलंय. साताऱ्याच्या गोडाऊनवर धाड पडली आणि त्यातून पैसा येतोय का असा संशय असं अविनाश जाधवांनी म्हटलंय. अविनाश जाधवांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. ठाण्यामध्ये, या ठाणे जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने ड्रग्स हे चालू आहे तुम्हाला माहिती असेल. आज तुम्ही बघितलं असेल, शाळेच्या बाहेर सर्रासपणे त्या ठिकाणी ड्रग्सची विक्री चालू आहे. हे कुठून येते ड्रग्स? हे ड्रग्स जे आहे तुम्हाला माहिती आहे, ह्याचा केंद्रबिंदू साताऱ्यात आहे आणि ठाण्यात पण आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, तोळ्याचा भाव आहे, तोळ्याचा भाव. म्हणजे कुठलाही राजकारणी, मी आतापर्यंत एवढे 35 वर्षाच्या राजकारणामध्ये बघितलं असेल, एवढा पैसा कुठल्याही राजकारण्याने कमावला नसेल. एवढा पैसा जर एखादा राजकारणी करत असेल तर मला वाटतं या पुढच्या इलेक्शन मला वाटतं घेऊच नाही. आमच्या नगरसेवकांना 5-5 कोटीच्या ऑफर दिल्या गेल्या. हे 5 कोटी रुपये आले कुठनं? म्हणजे मी आता विचारे साहेबांशी बोलत होतो, ते म्हणाले मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक उपमुख्यमंत्री पाहिले, पण एवढा पैसा असलेला उपमुख्यमंत्री आम्ही पाहिला नाही. सो हा पैसा कुठनं आला? हा पैसा तुम्हाला सांगतो टेंडर विंडरमधनं एवढा पैसा येऊच शकत नाही. सो माझे साताराच्या गोडाऊनमध्ये जी काही धाड पडली त्या माध्यमातून पैसा येतोय का असा आमच्या मनात एक संशय आहे. त्याच्या बाबतीतही निष्पाप चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे. संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका केलेली आहे. तुम्हाला लोक ताटाखालचं मांजरच बोलणार असं राऊतांनी म्हटलंय. तर संजय राऊतांना गांभीर्यानं घेऊ नये असं रवींद्र चव्हाणांनी म्हणत प्रत्युत्तर दिलंय. निवडणूक आयोग कापायचा नाही शब्द. हिम्मत पाहिजे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात. तुमच्या
कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा, आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला लोक गाडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार. जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिला दी, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय. त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. नील सोमय्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेनं दिलाय पुरस्कृत उमेदवार. दिनेश जाधव नील सोमय्यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. नील सोमय्यांच्या विरोधात काटेकी टक्कर होणार असं संजय राऊतांनी म्हटलंय. तुम्ही उमेदवार का नाही उभा केला? सोमय्यांनी संजय राऊतांना हा सवाल केला. नील सोमय्यांच्या विरोधात उभ्या एकाचंही डिपॉझिट वाचणार नाही असा विश्वास सोमय्यांनी व्यक्त केलाय. आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. पण तो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. हसायला नाही येत तुम्हाला? तुम्ही उमेदवार का नाही उभा केला? आता सगळ्यांनी त्याची आता धुलाई सुरू केली. तर कुणाला धरून चांगलं आम्ही त्याचं समर्थन करू, काही हरकत नाही. अरे सगळे मिळून आलात ना तरी एकाची डिपॉझिट वाचणार नाही. आणि शत्रू मी उद्धव ठाकरे सेनेत आहे. कोविडमध्ये मुंबईत 4000 जास्त मृत्यू झाले, कोविड मृत्यू. कारण की संजय राऊतनी खिचडी खाल्ली कोविड कामगारांची. नील सोमय्या अनेकांना दमदाटी करतात असं म्हटलंय दिनेश जाधवांनी. नील सोमय्यांच्या विरोधात दिनेश जाधव ठाकरे सेनेचे पुरस्कृत उमेदवार आहेत. काही अपक्ष उमेदवारांना नील सोमय्यांनी दमदाटी केली आहे असा आरोप दिनेश जाधवांनी केलाय. नील सोमय्यांच्या समोर निवडणूक लढवणार असं दिनेश जाधवांनी म्हटलंय. माझ्याबरोबर काही आणखीन अपक्ष होते, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. काही गुजराती समाजाचे 2 उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा दमदाटी केली होती. पण ते शक्य झालं नाही त्यांना. आणि त्यांना असं वाटलं की बिनविरोध होईल नील सोमय्या आणि जिंकून येईल. पण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. गेली 30-35 वर्ष या प्रभागामध्ये काम करतोय. शाखा प्रमुख म्हणून मी 10 वर्ष काम केलं आहे. आता उपविभाग प्रमुख मी गेली 8 वर्ष काम करतोय. माझ्याबरोबर शिवसैनिकांची जबरदस्त ताकद आहे, बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक असल्यामुळे मी ठरवलं की नील सोमय्यांसमोर लढायचं. सोलापूरच्या बाळासाहेब सर्वदेंच्या कुटुंबाची अमित ठाकरेंकडून भेट घेण्यात आलेली आहे. कुटुंबाच्या सांत्वनपर भेटीनंतर अमित ठाकरे भावूक झाले. बाळासाहेब सर्वदेंच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी अमित ठाकरे घेणार आहेत. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा, खून नाही झाले पाहिजेत. तुम्ही खुनापर्यंत पोहोचताय आता. मला काही बोलायचं नाही. मी डायरेक्टली फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात वेळ मिळाला मी त्यांना जाऊन भेटणार आहे. फडणवीस साहेबांची मला वाटतं ते बोलले आहेत, पण मी जाऊन भेटणार आहे. तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार आहे. सगळं मी करणार.